नमस्कार मंडळी, एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी स्वागत आहे। बऱ्याच वेळा मला एक कमेंट आल्या होत्या की कुठल्या तरी जॅपनीज सॉन्गला तू रिॲक्शन दे आणि ते सॉन्ग आम्हाला किंवा ती रिॲक्शन आम्हाला बघायची आहे। तर आज मी असंच एक ट्रॅडिशनल सॉन्ग जे खास करून बोन ओदोरीच्या वेळेला म्हटलं जातं, त्याची काय स्टोरी आहे, त्याची काय हिस्ट्री आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर हा माझा पहिला रिॲक्शन व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आपलं नेहमीच हाजिमे मा शो। तर आजच्या सॉन्गचं नाव आहे यातोसा आणि हे एक जे कोणी आवा ओदोरी ज्यांना कोणाला कन्सेप्ट माहित आहे की जे ओदोरी फेस्टिवल किंवा समर फेस्टिवल मध्ये जो ओदोरी डान्स फॉर्म केला जातो त्या फॉर्म मध्ये हे गाणं यूज केलं जातं किंवा हे गाणं म्हटलं जातं। आवा ओदोरी इज अ ट्रॅडिशनल डान्स फॉर्म from Tokushima Island. During the dance, participants chant "Yattosa Yatto," which means "Let's do it." In short, it is used to boost the performance energy, and that's called as Yattosa. चला आता आपण गाणं ऐकूया आणि मी गाणं बघतो आणि माझी रिॲक्शन तुम्ही बघा। आणि नुसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल फॉर्म ट्रॅडिशनल सॉंग्स दिसतच आहे, त्याचबरोबर ह्यांनी थोडासा ह्याचा पॉप टच दिलेला आहे आणि जो काही व्हिडिओ आहे तो थोडासा कॉमेडी आहे। त्यामुळे मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे, त्यामुळे हे तुम्ही नक्की बघा। कुठं बघायचं? युट्यूबवरती तुम्हाला लो बॉर्न साऊंड सिस्टीम सर्च करायचं आहे, त्यांचं युट्यूब पेज तुम्हाला दिसेल आणि तिथं तुम्ही प्रॉपर जॅपनीज ट्रॅडिशनल सॉन्ग तुम्ही बघू शकता। लेट्स कंटिन्यू। Yato. आवा ओदोरी डेट्स बॅक 400 इयर्स, म्हणजे एदो पिरियड पासन हे त्यांचं आवा ओदोरी जो डान्स फॉर्म आहे किंवा हे जे गाणं आहे ते चालू आहे। सगळ्यात आधी हे गाणं तोकुशिमा प्रिफेक्चर मध्ये म्हटलं गेलं आणि तिथनं मग ते जनरेशन थ्रू ते हळूहळू पास होत गेलं आणि मला वाटतं आता जवळपास जपानमध्ये सगळीकडे हे यातोसा हे सॉन्ग म्हटलं जातं। Yato. ते म्हणायला एवढं भारीचं वाटतं, एकदम असं रिदमिक पेर वाटते, यातोसा यातो। त्यामुळे ते एकदम माझ्या तोंडात बसून गेलं। आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं आवा ओदोरी डान्स फॉर्म आहे, हा फक्त जपानमध्येच होत नाही तर जॅपनीज कम्युनिटीज बऱ्याच ठिकाणी आहेत, जसं की हवाई आहे, सॅन फ्रान्सिस्को आहे, ब्राझील आहे, अशा ठिकाणी सुद्धा हा डान्स फॉर्म केला जातो आणि तेव्हा सुद्धा हे यातोसा हे जे चॅन्ट आहे ते रिदमिक पद्धतीनं म्हटलं जातं। बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा। हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता रिॲक्शनचा, सो तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला एक
ट्रॅडिशनल टच आणि त्याचबरोबर त्याला लिटिल बिट पॉप टच अशी जर गाणी तुम्हाला बघायची असतील तर तुम्हाला लो बॉर्न साऊंड सिस्टीम यांच्या युट्यूब पेजवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला सर्व प्रकारची गाणी भेटतील. नक्की जावा आणि कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी अशाच व्हिडिओसाठी जपान भटकंतीला सबस्क्राईब केलं नसेल तर जपान भटकंतीला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या ठिकाणी आणि आपल्या नवीन विषयासह. तोपर्यंत आपलं नेहमीच सायोनारा, बाय बाय.